आधी तू डायरेक्ट स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, इयत्ता 7वीच्या वर्गात पुन्हा तुमचे स्वागत. आज आपण मराठीच्या तासाला आपला पाठ 9वा वाचनाचे वेड हा नुकताच पूर्ण झालेला आहे आणि त्यावर आधारित एक बातमी वाचन हा जो लेखन प्रकार जो आहे तो आज आपण घेणार आहोत. मुलांनो, बातमी वाचनामध्ये आपण बघणार आहोत की बातमी कशी वाचायची आणि बातमी वाचून झाल्यानंतर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, एखादी गोष्ट वाचली तर ती आपल्या लक्षात राहते, पण आपण जर ती वरच्या वरच वाचली तर त्यामध्ये काय आहे आणि काय नाही हे आपल्या लक्षात येत नाही. जसं सोनालीने पहिल्यांदा जेव्हा पुस्तक वाचलं तेव्हा कोणती गोष्ट आईला सांगावी हे तिच्या लक्षात येत नव्हतं. ह्याच्या अगोदरसुद्धा आपण बातमी वाचन हा जो लेखन प्रकार आहे तो पाहिलेला आहे. आज आपण पुन्हा एकदा दुसरी बातमी वाचणार आहोत आणि ती बातमी वाचून झाल्यानंतर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर त्या बातमीवरचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत. मग कोणती बातमी आहे ती बघणार आहोत आपण. या ठिकाणी मुलांना बघा, आम्ही बातमी वाचतो यामध्ये कोणती बातमी आहे तर वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा, म्हणजेच वाचन प्रेरणा दिनानिमित्त जी बातमी आलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी वाचायची आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला बाजूला पुस्तकं दिसत आहेत, म्हणजेच वाचनाचे वेड ह्या पाठातील ही बातमी आहे. तसंच बाजूलाच तुम्हाला APJ अब्दुल कलाम यांचा फोटो दिसत आहे, बरोबर. आता APJ अब्दुल कलाम यांचा फोटो का तिथे आलाय सांगा बघू. तर APJ अब्दुल कलाम यांचा जो जन्मदिवस आहे तो या ठिकाणी आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांचा फोटो लावलेला आहे. आता या ठिकाणी आपण बातमीला सुरुवात करण्यापूर्वी मी थोडक्यात तुम्हाला APJ अब्दुल कलाम यांची माहिती सांगणार आहे. भारताचे मिसाईल मॅन, थोर शास्त्रज्ञ, लेखक, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 साली तामिळनाडू येथील एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. बघा, त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 मध्ये तामिळनाडू येथे झाला. त्यांचं कुटुंब अतिशय म्हणजे मध्यमवर्गीय होतं, सामान्य होतं. त्यांचे पूर्ण नाव अब्दुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे होते. त्यांच्या आईचे नाव आशियम्मा असे होते. त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून नेणे आणण्याचं काम करत होते. डॉक्टर APJ कलाम यांनी खूप मोठं व्हावं असं त्यांच्या वडिलांची खूप इच्छा होती आणि आपल्या वडिलांची इच्छा डॉक्टर APJ कलाम यांनी पूर्ण केलेली आहे. तसंच त्यांना मिसाईल मॅन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर आणि त्याचबरोबर त्यांचा जन्मदिवस जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे 15 ऑक्टोबर 1931 आणि मृत्यू आहे 27 जुलै 2015. ते आपले भारताचे राष्ट्रपती सुद्धा होते. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यांनी अग्निबाण निर्मितीचे संशोधनात्मक काम सुरू केले होते, म्हणूनच त्यांना मिसाईल मॅन असं सुद्धा म्हटलं जातं. ह्या गोष्टी अब्दुल कलाम यांच्याविषयी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपण आता बातमी वाचणार आहोत. आदर्श नगर. बघा, कोणतीही बातमी लिहिताना सुरुवातीला ती बातमी कोणत्या एरियातील किंवा कोणत्या गावातील किंवा कोणत्या तालुक्यातील किंवा कोणत्या भागातील आहे ह्याचं नाव इथे लिहायचं आहे. त्यानंतर तारीख, ज्या दिवशी आपण ती बातमी प्रसारित करणार आहोत त्या दिवशीची तारीख टाकायची आहे आणि ज्या दिवशी ती घटना घडलेली आहे त्याची तारीखसुद्धा इथे टाकायची आहे. म्हणजेच ही जी बातमी आहे ती 15 ऑक्टोबर रोजी म्हणजेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाची बातमी आहे आणि ती 16 ऑक्टोबरला म्हणजे झाल्यानंतर ती प्रसारित झालेली आहे. आणि ही कार्यक्रम कुठे झालेला आहे? आदर्श नगरमध्ये. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. चला तर पुढे बघा. ऑक्टोबर रोजी साधना विद्यालय म्हणजेच आदर्श नगरमध्ये जे साधना विद्यालय आहे
आदर्श नगर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून औचित्य साधून म्हणजे काय, संधी साधून विद्यालयात अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बघा, कोणताही कार्यक्रम असला की शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात. तसंच हा वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यासाठी शाळेमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी हा कार्यक्रम कसा झाला तो इथे या ठिकाणी प्रसारित केलेला आहे थोडक्यात. आणि जे आहे तेच खरं लिहायचं आहे, आपल्या मनातल्या गोष्टी तिथे टाकायच्या नाहीत. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. आदर्शनगर परिसरातील महत्त्वाच्या चौकात वाचन संस्कृती वाचवा या विषयावर मुलांनी पथनाट्य सादर केली. त्याचबरोबर विद्यालयात उत्कृष्ट वाचन ही स्पर्धा घेण्यात आली. यात मुलांनी त्यांच्या आवडत्या कथा, कवितांचे वाचन केले. या स्पर्धेत इयत्ता 7वीतील शेखर काजळे या विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले. पुढील काळामध्ये वाचन संस्कृती विकसित व्हावी या दृष्टीने विद्यालयात विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे मुख्याध्यापकांनी या प्रसंगी घोषित केले. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने वाचन प्रेरणा दिन साजरा केला. बघा, या ठिकाणी साधना विद्यालय हे जे आदर्शनगरमध्ये जे विद्यालय आहे या ठिकाणी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्त म्हणजे जो आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो त्यानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहिलं तर काय निघाली होती, ग्रंथदिंडी निघाली होती. मुलांनी चौकाचौकात वाचन संस्कृती वाचवण्यासाठी पथनाट्य सादर केली होती. त्याचबरोबर उत्कृष्ट वाचन ही स्पर्धा घेण्यात आली होती शाळेमध्ये. यात मुलांनी आवडत्या कथा आणि कवितांचे वाचन केले. उत्कृष्ट वाचन म्हणजे मुलांनी कुठे थांबायचं, उच्चार कसे आहेत या ठिकाणी जोर दिला जातो, या ठिकाणी लक्ष दिलं जातं आणि अशा प्रकारे परीक्षण करून या ठिकाणी शेखर काजळे या विद्यार्थ्यास जो 7वीमध्ये शिकत आहे त्याला उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले होते. पुढील काळामध्ये वाचन संस्कृती विकसित व्हावी. मुलं हल्ली वाचन करायला कंटाळा करतात आणि म्हणून पुढील काळामध्ये ही वाचन संस्कृती विकसित वाढावी या दृष्टीने विद्यालयात विविध उपक्रम राबवले पाहिजेत असं मुख्याध्यापकांनी प्रिन्सिपलनी या ठिकाणी सांगितलं होतं. आता ह्या बातमीवरून आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरं बघायची आहेत. बघा, प्रश्न कोणते आहेत ते बघा आधी. कोणाचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो? कोणाचा सांगा बघू. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो, बरोबर. या ठिकाणी वरील बातमी कोणत्या तारखेची आहे? कोणत्या तारखेची बातमी आहे? 15 ऑक्टोबर, जो APJ अब्दुल कलाम यांचा वाढदिवसाचा दिवस आहे, जन्मदिवस, तो आपण या ठिकाणी वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. ही तारीख कोणत्या तारखेला ही बातमी आहे? तर 15. त्यानंतर 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने कोणकोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते? तर कोणकोणते कार्यक्रम केले होते बघा. ग्रंथदिंडी निघाली होती, पथनाट्य सादर करण्यात आली होती, तसंच उत्कृष्ट वाचन ही स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये मुलांनी आवडत्या कथा आणि कवितांचे वाचन केलं होतं. त्यानंतर चौथा प्रश्न बघा. उत्कृष्ट वाचक म्हणून कोणाला बक्षीस मिळालं होतं? तर शेखर काजळे जो 7वीत शिकत आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य वाढावे यासाठी शाळेत कोणकोणते उपक्रम आयोजित करता येतील यावर या गटात चर्चा करा. या ठिकाणी तुम्हाला हा पर्सनल रिस्पॉन्सचा जो क्वेश्चन आहे, स्वतःहून तुम्ही या ठिकाणी वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून शाळेत कोणकोणते कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत याविषयीची तुम्ही एक यादी तयार करा, लिस्ट बनवा की अशा प्रकारचे कार्यक्रम घ्यायला हवेत. ही तुमच्या स्वतःचा जो प्रश्न आहे तो तुम्ही तुमच्या वहीत लिहायचा आहे. त्याचबरोबर ही बातमीसुद्धा तुम्ही वहीत लिहायची आहे आणि ह्या प्रश्नांची उत्तरं मी दुसऱ्या स्लाइडमध्ये दिलेली आहेत बघा. कोणाचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो? APJ अब्दुल कलाम यांचा. ही बातमी कोणत्या तारखेची आहे? 15 ऑक्टोबरची. त्यानंतर वाचन प्रेरणा दिनानिमित्त कोणकोणते कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते? तर ग्रंथदिंडीचा कार्यक्रम झाला, वाचन संस्कृती वाचवा यासाठी मुलांनी पथनाट्य केली, तसंच उत्कृष्ट वाचन स्पर्धेत मुलांनी आवडत्या कथा, कविता यांचे वाचन केले. आणि चौथा प्रश्न जो आहे की कोणाला या ठिकाणी
बक्षीस देण्यात आलं. तर इयत्ता 7वीतील शेखर काजळे, काळे नाही काजळे, इथे जी चुकीची दुरुस्ती करून घ्यायची आहे, शेखर काजळे या विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले. अशा प्रकारे ही उत्तरे मी या ठिकाणी दिलेली आहेत. प्रश्न तुम्ही टेक्स्टबुकमधून सुद्धा कॉपी करू शकता. पान नंबर 35 वर ही बातमी दिलेली आहे. प्रश्न उत्तरं दिलेली आहेत, प्रश्न दिलेले आहेत, उत्तरं आपण स्वतः लिहायची आहेत. 5व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्ही स्वतःहून चर्चा करून मित्रांमध्ये लिहायचं आहे, त्याची यादी बनवायची आहे आणि मग ते शाळेत आल्यानंतर दाखवायचे आहेत. कळलं का? आज आपण ही बातमी कशी वाचायची, बातमी वाचताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, तर ज्या ठिकाणी ही बातमी झाली किंवा हा कार्यक्रम झालेला आहे त्या ठिकाणाचं नाव, त्यानंतर ज्या दिवशी आपण तो कार्यक्रम सादर केला त्याचं ती तारीख आणि ज्या दिवशी प्रसारित करणार आहोत त्या दिवशीची तारीख, ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवायच्या आहेत. आपल्या स्वतःच्या मनातील कोणतीच गोष्ट त्याच्यामध्ये घालायची नाही. तर जे बघितलंय, जे प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसतंय तेवढंच आणि जे तुम्ही बघितलंय कार्यक्रमामध्ये तेवढाच उल्लेख बातमीमध्ये करायचा आहे. आज आपण इथेच थांबणार आहोत. बातमी वाचन हा जो पान नंबर 35 वरची जी बातमी आहे ती पुन्हा पुन्हा वाचायची आहे. प्रश्न उत्तरं वहीमध्ये लिहायची आहेत. मी प्रत्येक वेळेस सांगते, प्रश्न उत्तरं वहीत लिहत चला, वरती हेडिंग लिहत चला. धन्यवाद.